छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय भवानी। मगाशी शरद केळकर का म्हणाले? छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय। हर 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 हर, बोल बजरंग, बोल बजरंग, बोल बजरंग। धर्मवीर आनंदगे साहेबांचा, धर्मवीर आनंदगे साहेबांचा, हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरेंचा। दरवर्षीप्रमाणे या टेंबी नाक्यावर हजारो गोविंदा येतात आणि इथं सलामी देऊन जातात, बरोबर आहे ना? आणि ही ठाणे ही गोविंदाची पंढरी झालेली आहे। ती कोणामुळे? धर्मवीर आनंदगे साहेबांमुळे। आणि म्हणून आनंदगे साहेबांनी इथं टेंबी नाक्यावर दहीहंडी उत्सव सुरू केला आणि तो संपूर्ण ठाण्यात, मुंबईत, महाराष्ट्रात सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा होऊ लागला। साता समुद्र पलीकडे गेला। आता फक्त यापूर्वी गोविंदाजी स्पेन वरून इकडे बघायला लोक यायची, आता स्पेनची लोक इथं गोविंदा लावला त्या दिवशी आपल्या 14 ऑगस्ट झेंडावंदनच्या रात्री। आणि त्यामुळे ठाणे ही गोविंदाची पंढरी झालेली आहे। तर थोडा मागेच। आणि म्हणून मी आज या ठिकाणी गोविंदा यांचं स्वागत करतो। आपले गोविंदा म्हणजे आजचा तुमचा गोविंदाच आहे ना, म्हणजे गोविंदा तुम्हाला भेटायला आलेला आहे। आणि काय करायचं आहे? थोड्या वेळाने, थोडं थांबा, थोडा वेळ। आणि शिवाजी महाराजांची भूमिका केलेले आपले शरद केळकर यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे। दोघांचा टाळ्या वाजून स्वागत करा सगळ्यांनी। आणि आपले कलेक्टर कुठे गेले? नवीन कलेक्टर आले, त्यांनी बांबूपासून भगवान श्रीकृष्णाची बासरी बनवलेली आहे आणि त्यांचंही नाव आहे श्रीकृष्ण पांचाळ। आणि म्हणून आता सगळे तुम्ही गोविंद आहात। तुमच्या सगळ्या गोविंदांचं मी मनापासून स्वागत करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो। खरं म्हणजे गोविंदा उत्सव दिघे साहेबांनी सुरू केला आपली संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी, आपले सण उत्सव साजरे करण्यासाठी। इथं कुठली जीवघेणी स्पर्धा नाही। बघा, ते लहान मुलगा वरती जातोय, त्याच्या पाठीमागे सेफ्टी नेट लावलेला आहे, म्हणजे इथं कुठलाही धोका नाही, खाली मॅट टाकलेला आहे।